रामनवमी निमित्त महाप्रसाद माझ्या ब्रह्मांडाच्या मालकाचा आज जन्मदिवस। भगवान विष्णू परमात्म्याने 7व्या अवतारात आजच्या दिवशी जन्म घेतला। ती नवमी तिथी का पुढे मी तुम्हाला सांगेन। रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी, हृदय मंदिरी स्मराकारे, आपुली आपण करा सोडवन, संसार बंधन तोडावेगी। प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय ज्ञानियांचे राजे योग्यांची माऊली समाधीधन अलंका पूर्णिवासी माऊली महावैष्णव ज्ञानोबराय नामपर प्रकरण पटून देणारा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग। रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी। राम आणि कृष्ण ही दोन नावं साजरी आहेत। तसं तर सप्ताहातला पहिला दिवस आहे। पहिल्या दिवशी एक तर नामावर किंवा रूपावर बोलावा हा वारकरी संप्रदायाचा दंडक आहे। आणि आज योगायोग छान आहे, दिवसही पहिला म्हणून नामपर अभंग आणि राम ज्या अभंगात प्रथमता नाव आहे, अवतारही पहिलाच येतो, कृष्ण हा 8वा अवतार आहे। आणि त्या राम नाव ज्या अभंगामध्ये प्रविष्ट आहे त्या रामप्रभूचा आज जन्मदिवस आहे। किती आनंदाचा योग आहे। राम आणि कृष्ण ही दोन नावं साजरी का असतात आपल्या फावल्या वेळात बोलायचे। बैल किती जरी चांगले असले तर आपला बांध आला की आवता खड पाहिजे माणसाने। आज गोड योग आहे, छान फार सुंदरसा। असं का म्हटले असतील ज्ञानोबा राय, राम आणि कृष्ण ही दोन नावं साजरे आहेत। आता राम आणि कृष्ण हे दोन नावं साजरे जर बाळू महाराजांना सांगितले असते, लोक म्हणले असते त्याच्या गोळ्या संपल्यात बेटेच्या। नाही तर आणि राम आणि कृष्णाने याच्याकडे काही पाठीला असेल म्हणून त्यांचं वर्णन करतंय। सांगणारा माणूस अधिकारी असावा। राम आणि कृष्ण नावाची महती सांगणारे ज्ञानोबा राय वारकरी संप्रदायात ज्ञानदेव वैष्णव मोठा। वैष्णवामध्ये ज्ञानोबा राय मोठेत एक अधिकार। ज्ञानी माणसांचे शब्द मानलेच केले जातात, ज्ञानांचे शब्द मान्य केले जातात। एखादा माणूस जर बस स्टँडला काही केळीची पडलेली साल्टे खात असेल तर लोक त्याला येड म्हणतात बताने भाऊ। आणि तो येडा जर म्हणत असेल उद्या पाऊस येणारे माणिक भाऊ तर लोक म्हणतील हे येडाच आहे ना, याच्या म्हणण्यावर कसा पाऊस येईल। नाही, तज्ञ हवामान खात्याचा जाणकार माणसांनी सांगावा उद्या पाऊस येणारे, लोक म्हणते झाकून फारे भाऊ सोयाबीन आपला उघडा पागडा माल पटकन झाका। तज्ञ माणसानं म्हणजे ज्ञानी माणसाच्या शब्दाला किंमत असते। ज्ञानोबा राय वैष्णवामध्ये मोठे, ज्ञानदेव वैष्णव मोठा पुरावा आहे। पण असो, आणि ज्ञानांच्या बाबतीत जर विचार केला तर ते काय, राम आणि कृष्ण ही दोन नावं साजरी सांगणारी व्यक्ती ज्ञानाचे समुद्र आहेत। किती नद्या एकत्रित आल्या समुद्राच्या बरोबरी करत्याल होय महाराज, नाही, ज्ञानाचे सागर आहेत ज्ञानोबा राय। वैष्णवात मोठे ज्ञानदेव वैष्णव मोठा दोन। दुसऱ्या गोष्टी तिसरा एक पुरावा सांगतो। तसे 28 पुरावे सापडले पण इतके कसे सांगायचे आहे का नाही। लोणचं चवीपुरतं खा, 2-3 मुद्दे सांगा, लोक म्हणायचे याला इतकंच येत असेल पुढचं येत नसेल। तिसरा मुद्दा सांगतो। आमची इथे एक मुंबईला पोरग नोकरीला होतं, माझ्या बरोबरच शिकलं। मी 7वी घरी आलो आणि ते जरा पुढे शिकलं। मुंबईला महानगरपालिकेत नोकरीला लागलं असेल, 80-85 हजार पगार असेल त्याला। पण ते गावाकडे आलं की त्याचे 5-25 ड्रेस माणिक भाऊ, 10-15 बूट, त्याची मागची डिक्की त्यानंच भरायची। आता खेडगाव असं तुमच्या गावासारखंच आमचं बी गाव खेडच, घराला दरोजे आहेत सगळ्याच्या, असं खेडगाव ना, लहानसं गाव आपलं। ते गावाकडे आल्याच्या नंतर मग ते त्याची ती मुंबईची भाषा आणायची वगैरे अशा प्रकारे। मेनला इथलंच खाऊन मुंबईला गेला, सुंबळ्याला शहाणपणा करू नको तू। हो, इथल्या मातीतली ताकद आहे म्हणून मुंबईवर गेला असती, नाही तिकडं मेला असताच इथली ताकद नसती। इकडं आलं की ते असं बोलायचं, काही विचारलं की ठीक आहे वगैरे वगैरे, 2-3 इंग्रजी शब्द वापरायचे। मला ते येत नाही म्हणून पाठ नाही झाले। त्याला तोडकी मोडकी इंग्रजी येते, लय आली असती तर कलेक्टर झाला असता ना।
त्याला थोडी थोडीच भाषा येते तर गावातल्या पोरायला ते तसं इंग्रजीत बोलायचं. मी म्हणलं आमच्या देखता वड्याला पाणी प्यालास तू? वान्यरावानी वाकून आम्ही 4 टनला शाळा जातो असं हे करायचं आणि खाली वाकायचं गुडघे टेकून पाणी तिथं का गिलास होता का काय नाही पळसात पाण्याची दुर्न. आणि तू आता इतकी कशी भाषा बोलायला रे एवढी टेकीतली? आमच्याकडे तसं अरे म्हणलं तुमच्याकडे बोलते तिथं आमच्यासारखं बोलणं. काल परवा मुंबईला गेलेला ओमकार टाळाला जीभ लावून बोलतोय. 2 भाषा येतात माणिक भाऊ माझ्या ज्ञान. भाषा 56 येत होत्या 56. ज्या व्यक्तीला भाषा 56 येतात ती व्यक्ती किती विद्वान असेल. अहो ज्याला जरा जुरा काही येतंय ते इतकं असं बोलतंय की तुमच्या डोसक्याहून जा. अहमं ब्रह्मं मायाम इतिं भवं सांख्यायम चांदापुरम क्षेत्रेषु यत् प्राप्तं प्रथमं दिनभया यतं ममं कीर्तनेषु. हो किती लोकांना कळाले? तुमच्या गावाचं नाव कळालं असं, दुसरं काय कळलं? कीर्तन एक नाव कळालं असं. अरे सोमळ्या माणसं भाकरी खाणार आहेत ना, त्याला कच्चून भाकरी वाढ. 1 वर्षाच्या पोराला भाकरीन कांदे वाढे कसं खाईल ते? ज्या भाषेत कळतंय ती भाषा बोलत जा. 56 भाषा येत होत्या. विद्वान किती असतील? वैष्णवात मोठे आहेत, ज्ञानाचे सागर आहेत. तरी पण राम आणि कृष्ण ही 2 नावं साजरी सांगितली. ताकद काय असेल भाऊ या नावात? दक्षाचा यज्ञ चालू होता. राम नावातली ताकद किती मोठी, रामकृष्ण नावातली किती ताकद मोठी. पैलवान दक्ष प्रजापतीचा यज्ञ चालू. बेटा ते बी लय फुगीर होतं. कोण्याही क्षेत्रात फुगीर माणसाला 1 न 1 दिवस झोपावं लागतं बापू. समाज डोक्यावर घ्यायला थांबत नाही आणि फुगीरपणा वाहडा की दगड पाहून आपटीत असं. कशात बी असू द्या, राजकारणात असो व्यापारात असो, परमार्थातला फुगीरपणा तर सहनच होत नाही. लोक म्हणते आता हे मस्तड हे लई शहाणपणा करायला याला कट करा. संप्रदायातल्या ज्याचं लोखाव दुकान असेल तर त्यांना जरा हिशोबात वागलं पाहिजे. हिशोबात फुगीरपणा नसला पाहिजे. ते बेट फुगीर होतं. ते भगवान शिवशंकराच्या विरोधात गेलं. आमंत्रण वगैरे दिलं नाही शिवजीला, पण आईसाहेब आमच्या तिथे गेल्या. रामकृष्ण नामात किती मोठी ताकद आहे. ज्ञानोबा राय का म्हणतात राम आणि कृष्ण ही 2 नाव साजरे? आणि मग तिथे थोडासा वितंड वाद झाला. त्याचं डोकं वगैरे काय तुटलं. सर्वांना कथाभाग ज्ञात आहे, भागवतातला प्रसंग आहे. पण देवर्षी नारद तिथे आले. आता नारदानी थोडीफार वाच्यता म्हणजे बोलल्याच्या नंतर तिथल्या व्यक्तीला राग आला. आणि राग आल्याच्या नंतर जगातल्या 6व्या क्रमांकाच्या संन्याशाला त्या व्यक्तीनं शाप दिला. खरं तर नारद म्हणजे सामान्य व्यक्ती नाही. मारुतीरायाच्या नंतरचा 6व्या क्रमांकाचा संन्याशी देवर्षी नारद. नित्य भजन करणारा, पैसे साचणारा नाही. बँकच नव्हती नारदाला. मारुतीरायाला बँकच नाही, मठ नाही, बँक नाही, काळा कुटुक संदक नाही बनलं मधात आला काय नाही, नुसतं भजन केलंय लोकांनी. असा नित्य भजन करणारा संन्याशी. पण तो संन्याशी एका वचनामध्ये बद्ध झाला, वाक्यामध्ये. आणि एका व्यक्तीने शाप दिला, बेटा तुला एका जागेवर कधीच थांबता यायचं नाही. नारद म्हणले मागणं पुरण फुफुटा उड का आपल्या माग लागलं बाबा. आपण कशातच नाहीत आणि फुकट दुसऱ्याच्या घराण्यात गेलोत म्हणे. आपल्याला कळकळ आली पार्वती आई साहेबाची, त्यांनी पाठवलेला वीरभद्र ह्या सगळ्या लोकांची, भगवान शिवजीच्या गणांची आपल्याला कळकळ आली. आणि भगवान शिवशंकर तसे भजन म्हणणारी व्यक्ती होती. भजन शंकरापासूनच सुरू झालं. एक जण म्हणला आमच्या इथं 4 पिढ्यापासून भजन आहे. मोकाटे बस, आधी शंकराने केले म्हणून आपल्याला माहीत झालं, नाही तर काय माहीत होतं. पडो म्हणे याच्यातून मला शाप प्राप्त झाला. एवढा मोठा भजन करणारा व्यक्ती तुमच्या गावात जर आलं तर भिक्षा मागायची, जेवण करायची. जेवण झालं की तिथं नारदाला थांबता येत नव्हतं. एकम स्थितियाम तलानाम धरा अधिष्ठितम नैवम पदम देवर्षियाम भय व्याप्तेषु जघिन्यानाम विशुद्ध भयो. एका जाग्यावर पाय थांबत नव्हते. दक्षाय नयन प्रजापते
जायंते छंद पराभय जायंते. वासरू आहे. बृहस्पती साक्षीला आहेत. कोण बृहस्पती? स्वर्गातल्या सगळ्या लोकांचे गुरु बाळासाहेब, सगळ्या लोकांचे गुरु. देवर्षी नारद म्हणल्या किमं शापो वदंती भयम दक्षाम ममैषी. बृहस्पतीने सांगितलं आपोआपल्या वजनात राहा. कशाला बोला? एखाद्या बाईच्या पोराच्या लग्नात गावातल्या जर महिला लग्नाला नेल्या तर यायनं तुमच्याकडे बिराड घर म्हणतात का जाणोसा? बिराड घर महाराज. त्या बिराड घरावर बायकांनी बसावा आणि पोराची माय म्हणली चला गा आता आपल्याला जेवायला. तर तसं जात जाऊन हळदी कुंकाचं ताट येतं तिकून त्या पोरी कड्याकून हळदी कुंकू लावते. मग ते आपला ताशा म्हणा जंगणारी पकणारी हलकी म्हणा वाजतीन. मग यायनं जेवायला जायचं. वराडीन गेलीन मनानच पंक्तीला बसले. ते म्हणजे ओठ हा आपण आपल्या वजनात राहायचं. दुसरा मुद्दा सांगतो. लग्नाला एका बाईला नेलं आणि पाय धुवाचा कार्यक्रम होता ना. पहिले पाय धुत होते ना महिलांचे. मी काय बाईगी नाही म्हणा पण संसारात फिरतो ना त्याच्यामुळे मला माहिती आहे. तर बायकाचे पाय धुत होते. एक बाई उठली चौरंगावर उभी राहील. ती म्हणली माझ्या आजीच्या आधी धुवाचे तू खाली उतर. नुकती खाल्लीच नाही तीन भाऊ. रागाला ना महाराज तिला. अरे मग तू बाई काऊन उभं राहिली? तुला म्हणलं कोणी पाय धुवाली? असा नियम असतो. शास्त्र आहे शास्त्र आहे. बृहस्पती महाराज म्हणले भयो संन्यासी ततो नामनिष्ठ भयो जगन्निवासम प्रचुरा. विश्वाच्या मालकाचं भजन करणारा संन्यासी महिमेत भजन करायचं. काय बसलं लोकांचं इचकीत? आलाच नाही तुमच्या बोकांडीवर शाप. नारद म्हणले हो राव जर मधात बोललो मी. जगभर नारदाला कुठं स्थिरता नाही. इतकं भजन करणारा तर 2-4 अभंग पाठ करणारे कशाला म्हणावं लोकांनी मला मानाव हानतेन तुला. कसे मानते नीट भजन म्हणणं. लोक येडे आहेत का तुला मानायला? नारदासारखेच फजित तिथं तुला कोण मानायला गुळवाने? लय लोकांना नाद असतो. तिळभर करायचं निळभर सांगायचं नादच असतो. मी सकाळी 5 माळी ओढितो चक माहिती. दुसऱ्याचं शेंत नंबर 1 चोरीतो आणि 5 माळी ओढितो. तेच सांगायला. सोटोपले दुसऱ्याचे पोटे उचललेले ते महत पावट आहे म्हशीचा आहे तो कसा नाद असतो. काय काय लोकांना सांगायचा. तर केवढे मोठे नारद जगभर स्थिर नाहीत महाराज. जगभर स्थिर नाहीत. राम आणि कृष्ण नावाची ताकद सांगतो. हो रामकृष्ण नावाची. नारदांनी विश्वभ्रमण केलं. हो निष्ठेनं भजन करणाऱ्या माणसाला कुठेही किंमत आहे. कुठेही किंमत आहे. आमच्या गावात एक म्हातारं होतं. 5-6 वर्षापूर्वी ते जात राहिले. मुसलमानाचे 2 घरं होते. आता आमच्या गावात नाही. पण त्या माणसानं 40 वर्ष मंदिरातलं भजन त्यानं केलं. तर गावातली मुसलमानाची 2 माणसं क्या महाराज काय चाललं तुमचं? अच्छा आहे का तुमची तब्येत? त्या अर्धी मराठी अर्धी हिंदी. आम्ही म्हणायचो बाबा मुसलमानाची माणसं पण या माणसाला कसं काय जीव लावते? सात्विकता नियमात वागणाऱ्या माणसाला कोण्याही जातीची माणसं किंमत देतात. तशी नारद राक्षसाकडे गेले तरी राक्षस भेट होते. भजन ओरिजिनल करीत होता. आपण त्याचं आपल्यासारखं भजन थोडंच होतं. ऐठोपारक माय झाली की लगे बोखणा. हा लगेच घोंगडी बाजून केली की ठोकलात बोकड्या तिथं. असं थोडं भजन होतं ते. हे तिथं नारदाचं भजन. अहो कंसासारखा बुलंद शक्तिशाली माणूस नारदाला भेट होता. इतकी ताकद होती. याच्या पलीकडे सांगू का? ज्याच्या आईनं शब्द टाकल्याच्या नंतर पोरग मानित होतं. अशी कैकशी नावाची बाई रावणाची माय. हा शब्दाच्या पलीकड नाही. माईन सांगितलं आत्मलिंग गेला आणायला ते. इतकं हुशार रावण. 9 ग्रहात त्यानं पालथे टाकले आणि त्याच्यावर पायऱ्या बांधल्या आणि त्याच्यावर पाठीव पाय टेकून सिंहासनावर जात होतो. इतकं शक्तिशाली रावण. पण नारद आलं की लफलफच चालायचं. काहीतरी सांगायला आलं कडे आपल्याला. माहित होतं ना हे बॉल सगळं. नारद म्हणजे त्या काळातला ओरिजिनल पेपर. हो आता टीव्हीवर पट्टी लावा लागती. या भागात इतके कोरोनाचे पेशंट. नारद मुद्दे शोधत होतं. हे तिथं असं झालंय खटकन लगे लोक डोळेच उघडायचे. भेट होते. भजन करणारा निष्ठेनं माणूस पण एका जाग्यावर थांबता येत नाही. हे कॅमेरावाल्याला एक विनंती. मी कुठल्याही कॅमेरावाल्याला कीर्तन घेऊ नका म्हणत नाही कारण मला मोबाईल असतो बारका. पण एकच विनंती टायटल जो अभंग आहे तेच टाकायचं.
नाही एखादा दृष्टांत सांगितलं कष्टात इंजेक्शन हाणलं की लगेच टायटल पहा बाळू महाराज गिरगावकरांचा विनोद कष्टात इंजेक्शन हाणलं तुमच्याच हानीने एखादीची मी असं काही मी टाकते टायटल आहे की नाही ना असं काही अभंग जो आहे तोच टाकायचं वा हसून हसून पोट दुखन काय कसं दुखन तू दुखन ना नीट असं काही टाकायला ते मला मोबाईल नाही याच्यावर पाहिलं म्हणलं काय सोंग लावलं रे असं नाही टाकायचं तुम्हाला विनंती घेत जा कीर्तन त्याबद्दल काय नाही आता आमचं नशीब खोटं आहे आम्हाला 1100 मोबाईल जाऊ द्या तुम्ही घेत जा तुमच्या ह्याच्यात पण चांगलं टाकी जा विठाला योग असा आला त्रिभुवनामध्ये फिरण्याची शक्ती ज्या व्यक्तीची आहे पण एका जागेवर थांबता येत नाही मोठा कार्यक्रम चालू नारदाला विनंती केली ब्रह्मदेवानं देवर्षी थांबा इथे डोळे भरून आले मानसपुत्र होते मी थांबू शकत नाही थांब म्हणे काय होतंय तर पाहू पायच थांबत नव्हते शाप होता ना नैवम धरातले सुस्थिता पदाम देवर्षित नारदा पायच थांबत नव्हते एका जागेवर इतकी परिस्थिती बिकट पण एकदा देवर्षी नारद बद्रिका आश्रमावर गेले आणि बद्रिका आश्रमावर भजन चालू होतं भजन आता एरवी नारद जिथं जिथं भजनाला गेले त्या भजनाला विराम असायचा तासभर भजन 2 तास भजन रात्रीचा जागर 3 घंटे भजन 6 घंटे भजन असं भजन पण बद्रिका आश्रमावर 6 महात्मे भजनाला बसले 9 वर्ष भजनच बंद नाही बंदच नाही भजन ते 6 कोण होते पैलवान पुन्हा कधी ऐकायचं हो गोळ्या अशा स्टेप बाय स्टेप दिले पाहिजे नाही तर रिॲक्शन येत असते सारखं भजन चालू आणि देवर्षी नारद त्या भजनात नाचू लागले नाचून 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 भजनात थकले खाली बसले मासोत्रयम जायते हा महिना गेला महाराज पण एका जागेवर संन्याशी तै भास्कराची गा कळा जेने निशी प्रकाश वहिला तो हा नारदू एके चिस्तळी ठेला कै प्रारब्ध योग ओढवला पुनित फळे काय सूर्य उदय आणि अस्त झालात ना सवय एका महिन्यात विचारलं जाबाली वाच ते लोमश सांगे नारदा प्रती 1 मास लोटला तुझशी तू न रमे कवन 1 राती परी 1 मास लोटला खोडू आहे पा कथा कल्पतरू लक्षात येईल लोमश म्हणले नारदा देवर्षी 1 महिना लोटलाय 1 दिवसभर एका जागेवर थांबू शकत नाहीस रे 1 महिनाभर थांबला ताकद कशाची माहितीये रामकृष्ण नामाची वाटेल ते प्रयत्न केले महाराज नारदाने शाप संपवायचे पण नाही शाप संपला नारदाचा शाप संपण्याचं कारण बद्रिकाश्रमामध्ये रामकृष्ण नामाचं भजन महात्मे करत होते त्या भजनाच्या येळूला जागच्या जागेवर हात लावून राहू द्या त्या भजनाच्या ताकदीनं नारदाचा शाप संपला दृष्टांत संपला देवर्षी नारदासारख्याचा प्राप्त झालेला शाप रामकृष्ण नामाच्या ताकदीनं जातो ही रामकृष्ण नामात ताकद आहे म्हणून ज्ञानोबराय म्हणतात काय साधन आहे काही प्रयत्न करून नारदांचा शाप संपत नव्हता तो शाप संपवायची ताकद रामकृष्ण नामात म्हणून रामकृष्ण नामे पुन्हा एक पुरावा आहे का गोरांग प्रभू नावाचे एक महान भगवत भक्त होते तो बी ऐका सराम ते पहिल्यांदाच ऐकायला कारण लॉकडाऊन मध्ये कुठं कीर्तन होते आपलं वाचित राहिलं त्याचा आजच योगा ते म्हणे नवत दुकान काढायचं गोरांग नावाचे प्रभू होते गोरांग नावाचे प्रभू महान भगवत भक्त होते भगवान गोपाल कृष्णाचे कृष्ण परमात्म्याचे भक्त होते आपल्याला 10 मिनिटं रामप्रभूवर पुन्हा बोलायचं आजचा जन्मदिवस दुपारी तर तुम्ही गुलाल उधळलाय ज्याच्या नावानं आपण भाकरी खातो त्याचं वर राम त्याचंच नाव आहे ना आता काय काय हरकत आहे गोरांग प्रभू नावी दादा घरी आले
त्या काळात अशा खुर्च्या वगैरे हे असं काही नव्हतं. 2 पायावर ते व्यक्ती बसायचा. गौरांग प्रभूंकडे ते दादा आले. महाराज काय काय नाही म्हणे, मुंडन करायचे, केस काढून टाकायचे सगळे. फक्त असं तो वस्त्र असायचा, एक पट्टा काढा आणि तितक्याच संवेदना, काय भक्तीचे कंप, भक्तीच्या लहरी आल्या. आणि गौरांग प्रभू म्हणले, बेटा तुला अर्धा घंटा थांबावं लागते, माय भेटील देव आलाय, माय भेटीला देव आला. त्या व्यक्तीने विचार केला, हे भजन करणारा माणूस माहिती आहे आपल्याला. बरं, आज याच्या अगोदर बी भजन करणारे भरपूर पाहिले, पण देव भेटायला आला म्हणणारा पहिलाच व्यक्ती. थकून आलेला माणूस येऊ द्या म्हणला, कोण येत असेल तर बसू आपलं जरसं. बाजूला सर्कल आपले हे गेले, अर्ध्या पाऊण तासानं आले, तिकडून रडत रडत आले. ते केस काढणाऱ्याने विचारलं, रडता काय? काय नाही, आज जगाचा बाप भेटला, जगाचा बाप भेटला. पण मला कडकडाटून मिठी मारली. बस म्हणले. बसल्याच्या नंतर जगाच्या मालकाला, गौरांग प्रभूंना, विश्वाच्या मालकाने मिठी मारली. तो गौरांग प्रभूच्या अंगावरचे जेवढे कपडे होते त्याच्यात मलया सुगंध, चंदनाचा सुगंध येत होता. ते मुंडन करणाऱ्याने विचारलं, हे काय सुगंधी द्रव्यात लोळून आला काय महात्मा? सगळ्या अंगाचा सुगंध येतो. हो, सुगंध येतो. एखाद्याला जर शंका येत असेल तर एक पुरावा सांगतो. मला ना दे पैलवानजी, जागच्या जाग्यावर थुत्तर हाणायचा एखाद्याचा, कारण लय काय काय अशी तोंडवरी काढीत येत. तुम्हाला पाल्या माहित आहेत ना, जरा काळीच्या जमिनीवर जास्त असतात. हो, पाल्या येडपट गड्यान जर तोडल्या तर सरकीला उगवायच्या आधीच पालीवर येते. हो, पाली अशी खांदायची चांगली. आता जेसीबी निघल्यामुळं काय ताण नाही. काही काही माणसं त्या पाल्यावर त्याची थुत्र असते. देवान मिठी मारल्यावर कुठं सुगंध येत असतो. काही सांग तू बाळ्या. गौरांग प्रभू भजन करणारे होते, सुगंध येत असेल नवल नाही. पुतना नावाची राक्षसीनी, बरोबर आहे ना, ही देवाला स्तनपान करायला दिली, बरोबर आहे ना. भगवान परमात्म्यानं तिचं स्तनपान केल्यावर ती मेली. तिचं सरण फुकून दिल्यावर सुगंध येत होता. भागवत सांगते, गिरगावकर नाही. आणि भागवत काय गिरगावकराच्या आजन थोडत लिहिलंय. तुम्हाला जर विश्वास नसेल तर भागवत लिहिणारे व्यास आहेत. मग पापिनी देवाला मारायला गेलेली बाई, तिला भगवंताचा स्पर्श झाला तर ती जळताना सुगंध येतोय. गौरांग प्रभू भजन करीत होते. हो, देवाला आलिंगन दिल्यावर का सुगंध नाही येणार? पुरावा मान्य करावा लागेल. आता जर एखाद्याला पटत नसेल तर वरून उडी आण, पण हा पुरावा आहे. गौरांग प्रभूचा अंग असं सुगंधाने भरभरटून आलं. पण ते मुंडन करणाऱ्या व्यक्तीने विचार केलाय, कुठंतरी अंगाला कोणी द्रव्य लावलं सुगंधी. आता नाही का स्प्रे असते ते, असं काही झालं असं. जाऊ द्या, काय घेणे आपल्याला. पण झोप नाही आली त्या व्यक्तीला रात्रभर. राम आणि कृष्ण नावाची ताकद काय? उदाहरण क्रमांक 2 पहिलं पुरावा ऐकलं हे काय का. मग दुसऱ्या वेळेस तो प्रसंग आला. बसले. 15 दिवस झाले म्हणे महाराज. आज पक्षायतनो भेदी. पक्षायतन म्हणजे 15, म्हणजे शुक्ल पक्ष, कृष्ण पक्ष. 15 दोन 15 दिवसाचा 1 महिना. बव, करण, पळ, निमिष हे जाऊ द्या सोडून. 15 पक्षायतनो भेदी. 15 दिवस झाले, बरोबर 30 स्थिती आहे. आज या स्थितीला तुमचं मुंडन करतोय. आज काय देव भेटणार की नाही? देव भेटायची वेळ ठरलेली, तू पटकन मुंडन कर म्हणले. बसलं घासीत बिचार. दाढी वगैरे सगळी केली. ते काय केस ठेवणारी महात्मे नव्हते. दाढी, डोक्याचे केस आपलं मोकळं पडत. अनुरागी लोक. वेळ गेला आणि वेळ गेल्याच्या नंतर ते सगळं आटपलं. स्नान झालं. कधी भेटणार आहे देव? आमक्या आमक्या ठिकाणी. कुठं भेटणार आहे? आमक्या तीरावर. मुंडन करणारा व्यक्ती पिछावरच. खरंच भेटतो का गौरांग प्रभूला? खरंच देव भेटतो का? पिछावरच.
प्रत्यक्ष बघितलं. गौरांग प्रभूनं पाहिलंय आपल्या पाठीमागे आपलं मुंडन करणारं येतोय. देव यायच्या अगोदर पवित्र गंगेच्या तीरावर बसले आणि देवाला आज विनंती केली, देवा जीवनात कधी तुला काम नाही सांगितलं, तुला मागितलं नाही, पण आज एक मागतो रे. मोठ्या श्रद्धेनं माझं मुंडन करते रे. माळकरी रे, ते वारकरी येते काढणार, वारकरी होता, माळकरी होता. आणि देवा आतापर्यंत माझी सेवा केली, माझ्याकडून रुपया घेतला नाही, कारण महाराजाकडेच पैसे नव्हते, ते कशाला मागन. 1 रुपया नाही मी दिला, कवडी खडका दमडी नाही दिली. माझी सेवा केली, माझं मुंडन केलंय. एक परमेश्वरा विनंती, मला जसा दिसतोस तसा त्याला लांबून दिस. आणि गौरांग प्रभूच्या कृपेने पहिलवानजी मुंडन करणाऱ्याला जगाच्या मालकान दर्शन दिलं. आले पुढचे 15 दिवस. पुढच्या 15व्या दिवशी गौरांग प्रभू मुंडन करण्यासाठी बसले. त्या नाव्याचे डोळे पाचरले. ती शिली असती वस्त्र घासायची, तिला पाणी टाकून तो वस्त्र घासावा लागत होता. गौरांग प्रभूच्या समोर बसल्याच्या नंतर त्या शिलीवर डोळ्यातलं पाणी पडत होतं आणि डोळ्यातल्या पाण्यानं ती शिली आणि वस्त्र ओला होत होता आणि त्याच्यावर ती व्यक्ती ती वस्त्र घासीत होती, डोळे पाचरत होते. गौरांग प्रभूने विचारलं, रुदंतीम भवम किमक कारणेन, का रडतो रे बाबा? आज जीवन सार्थक झालंय. मागच्या 15व्या दिवशी तुमच्यामुळे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने मला दर्शन दिले. बघता बघता काळ बराच 2-3 महिने गेले. गोडी लागली, एकमेकाचा चिव्हाळा लागला. आणि त्या मुंडन करणाऱ्याने विचारलं, बाबा देव तुम्हाला भेटला तो कोण्या साधनेनं? ते म्हणले, माय काय साधना आहे, मी यज्ञ करत नाही, तपश्चर्या करत नाही, काय नाही, माझं दानधर्म करत नाही, मीच करतल भिक्षा मागतो आणि त्याच्यावर माझं पोट धकतं, मी काय दान करणार आहे? मग देवाची प्राप्ती कशाच्या बळावर? फक्त रामकृष्ण नामाच्या बळावर. रामकृष्ण नामाच्या बळावर ही शक्ती इतकी वाढली ती भक्तीची की भगवान कृष्ण परमात्म्याला आवाज दिल्याच्या नंतर ते शेद सोडून येत होता गौरांग प्रभूसाठी. ही रामकृष्ण नामातली ताकद आहे. म्हणून ज्ञानोबा म्हणतात रामकृष्ण नामामध्ये जगाचा बाप भेटावा, रामकृष्ण नामातली ताकद. भगवान बसलेले ते एकदा त्याच्या पुढचा पुरावा सांगतो. भगवान आल्याबरोबर एका बाईला आनंद लय व्हायचा. तसं देव घरी आल्यावर घरातल्या सगळ्याच लोकांना आनंद व्हायचा, पण सगळ्यात जास्त आनंद त्या घरच्या एका बाईला व्हायचा. त्या बाईचं नाव होतं द्रौपदी. दादा आलात? ती देवाला देव नाही म्हणायची, दादा म्हणायची. कारण ब्रह्मांडाचा मालक सख्या बहिणीपेक्षा तिला श्रद्धेनं ताई म्हणायचा. त्याची बहीण तर सुभद्रा, तर सुभद्रेला तर ताई म्हणतच होता, पण शक्यतो सुभद्रेकडे पैलवानजी जास्त जातच नव्हता, कमी कमी वेळेला जायचं माणिक भाऊ. मात्र हस्तनापूरमध्ये आल्याच्या नंतर, इंद्रप्रस्थावर आल्याच्या नंतर कधीच द्रौपदीकडे गेला नाही असं होतच नव्हतं. फक्त देवानं द्रौपदी टाळली 27 दिवस. तिची 5 लेकरं ज्या वेळेला अश्वत्थाम्याने कापले त्यावेळेला मात्र 27 दिवस द्रौपदीची भेट झाली नाही. का? तिच्या डोळ्यातलं पाणी पाहायची ताकद विटेवरच्या मालकात नव्हती. काय भक्तीचं टोक असेल. पण एरवी भगवंत कधीच टाळायचे नाही द्रौपदीला. भगवान आले की या आलात दादा, या बसा, आनंद व्हायचा. पाणी घेतलं. आज काय नियोजन आहे ताई? आज आमची मीटिंग आहे. काय हरकत नाही प्रभू. धर्म, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव असे समोर बसले. आत्या अशी बाजूला बसली आणि आत्याच्या डाव्या हाताला विटेवरचा मालक बसला. माझा ब्रह्मांडाचा मालक येतो, आपल्या सगळ्यांचा बाप आहे. तुम्हाला एक सोपं वाक्य सांगू. त्या जगाच्या बापाची कृपा ज्याच्यावरली संपली त्या व्यक्तीला मळ्यात नेऊन पेटवावं लागते. त्याची कृपा संपली की आपल्याकडे उलट शब्द आहे, देवाज्ञा झाली.
म्हणजे पंढरपुरातल्या मालकाचा आदेश आला, तू इथलं खाच्या लायकीचा नाहीस, तुझा इथला शेर संपलाय, आता तुला न्यावं लागते. याला म्हणायचं बाप, याला म्हणायचं जगाचा मालक. 10-5 कोटी जवळ असले की लोक त्याला म्हणतात मालक. तो असन आमचा कसा होईल? त्याला सकाळी पाणी न्यावं का न न्यावं हे कळत नाही, त्याला मालक म्हणायचं का? काही पागलवाणी आपलं. आत्या उजव्या हाताला डाव्या हाताला जगाचा बाप. धर्माने विचारलं, प्रभू काय काम आहे? काही नाही, फार दिवस झालं तुमचा यज्ञ चालू आहे, रामकृष्ण नावाची ताकद आहे, खूप दिवस झालं तुमचा यज्ञ चालू आहे, काय माणसं जेवतात. तुम्ही जे नगर भोजन म्हणले ना आजचं, सप्त्यात कीर्तनकार किती मोठा आणलाय ते सांगूत नका, कोण्या व्यक्तीला किती दक्षिणा दिली ते सांगूत नका, ते चुलीत गेलं. तुमच्या सप्त्यात माणसं किती जेवले फक्त ते सांगा. सगळ्यात मोठा परमार्थ ओंकार महाराज तो आहे. अन्नदानासारखं पुण्यच कशात नाही. सप्तात भजन आणि अन्नदान ह्या 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. महाराज मोठ्या गाडीत आला म्हणजे मोठा असतो, येडपटपणा आहे तो. 6 वर्ष झालं बेजार झालं, पण मला ते 16 लाखाचं जनरेटर भेटत ना. 16 लाखाचं जनरेटर ओंकार महाराज ते तमाशावाल्याला असते. 24 लाखाचा ट्रक आहे ते जनरेटर ठेवाला. आमच्या जवळ्याला तमाशे येते, जवळ आहे आमचं कुलदेवते खंडोबा, दर्शनाला जात असतो. तमाशा कशाला पाहू माणिक भाऊ, पण ते रस्त्याने लावलेला तंबू दिसतून तमाशा पाहिल्यावर पुन्हा जीवाचा तमाशा व्हायचा. मी काही पाहत नाही, पण मी विचारलं आमच्या ड्रायव्हरला, अरे काय? ते म्हणलं जनरेटर आहे. ते लाईट कोणाची घेत नाहीत म्हणले, त्याची सौतलची लाईट, आणि ट्रक त्याच्याचे म्हणले. केवढ्याला असतोय? 24-25 लाख रुपये किंमत असेल म्हणजे त्याची जनरेटरची. ते म्हणला 16-17 लाख रुपये किंमत असेल त्याची. 25 लाखाचा ट्रक आणि 16 लाखाचं जनरेटर कोणाला? तमाशावाल्याला. मग महाराज जर 5-50 लाखाच्या गाडीत आला तर काय मोठाड पण सांगायचं. अरे 16 लाखाचं जनरेटर तमाशावाल्याला, याच्यावर मोठे पण नसते. किती मोठ्या बंगल्यात राहतो ते सांगू नको, तू आचरण किती शुद्ध आहे ते सांग. भजण्याचं आचरण शुद्ध, तो भजण्या मोठा. गाता सुंदर येते. तमाशातले कुठं गाता येत नाही, ते बी गातेत का नाही? पेटीची पट्टी पाडायला असे गातेत बिचारे. आणि सिनेमातले गायक, नाटकातले गायक किती सुंदर गातेत. गाण्याचा विषय नाही, ती भगवंताची कृपा आहे, त्याचा स्वर चांगला आहे. पण भजन हे आचरणात असावा, याचं नाव भजन असतंय. एखादा सिनेमातला गायक आहे, त्यानं सुंदर गायन केलं आणि ज्या पाठीवर येड्या वाकड्या प्राण्याची चित्र आहेत त्या हॉटेलीत जेवला. लोक म्हणतात ते काय, ते गायक आहे, ते जेवला असेल. पण सुंदर चाल म्हणल्याच्या नंतर जर तशा हॉटेलीत दिसला, लोक म्हणतील बेट्याला पुन्हा भजनाला बोलू नका. याच्यातून कुत्र्यात काही फरक नाही. आपल्याकडे आचरण या दृष्टीने पाहते महाराज, गुणवत्ता नाही, आचरण. काय अन्नदान, सीमा नाही त्या अन्नदानाची. मला असं वाटतंय त्या यज्ञातलं अन्नदान आमच्यासारख्याच्या तोंडातून सोडून द्या. ओरिजिनल महाभारतातलं संख्यानिह रसोदीर्घ न चुकता 39 श्लोकाचं जर पर्व पाहिलं, एका पर्वातलं तितकं पर्व, तर त्याचा शब्दानिशी गोड असा अर्थ करून जर डोक्यात घेतला तर जीवनात कोणीच माणूस म्हणणार नाही मी पंगत करतो. म्हणजे भूषण सांगणार नाही, पंगत करणार पण भुसकट सांगणार नाही. मी 5 पोते साखऱ्या गाळला आणि 20 पोते साखर गाळली, 10 पोते तांदूळ होते आणि 14 पोते गहू होते, त्याची हवाच जाईन ते ऐकल्यावर. 43,832 लोक एका पंक्तीला जेवत होते. 43,832 लोक. हे महाभारत सांगते बरं, गिरगावकर नाही. मी सांगितलेलं माय घरची बायको म्हणून तुमचं डोकं खराब झालं का? एवढा लोक कसे जेवतील? तिला म्हणावं लागते महाभारतात लिहिलेले, मग गपचिक बसते. नाही बायका का साध्या असतात का? या त्या बोलून दाखीत नाही तर करणील चुकत नाही. त्या हुशार असतात बायका, हुशार. याच्या पाठीमागपासून बायका हुशार आहेत. रावण आडमुठ होतं पण बायको हुशार होती. भयानक शक्तिशाली होतं, गुडघ्यात अक्कल होती त्याची, पण बायको लय हुशार होती महाराज. तिला उद्याचं संकट आज कळत होतं. सामान्य बायको, या देशाची स्त्री अत्यंत जाज्वल्य स्त्री आहे, बुद्धिमान स्त्री या देशाची. या देशाची स्त्री कुलवाने, ज्या घरी कुल स्त्रिया राज्य राणीव संपत्ती, जडवड रत्न या देशातलं स्त्री.
याचं दुसरं कारण सांगू का? या जगातला प्रत्येक विद्वान एका स्त्रीच्या पोटी जन्माला आलाय. असं सांगा बरं, आमका महाराज लयच विद्वान आहे पण बापाला झालाय, असं होऊ शकतं बदन भाऊ? नाही, एका माऊलीच्या पोटी जन्माला आलाय, कोणत्याही क्षेत्रातला असू द्या, हा कोणत्याही क्षेत्रातला. म्हणून या देशाची स्त्री जोडवड रत्न असो. म्हणून त्या ह्याच्यापाशी गाफील बोललेलं ते मायबापाचं नाव करण्यासाठी ऐकून घेत्यान पण मानित नाही. बारगाळ्यावानीच बोलायला मालक असं मनातली मनात म्हणते. म्हणून माणसानं वट्यावर बसल्यावर मंदिरावर बसल्यावर काही सटाके हानी जा, पण घरी गेल्यावर खरंच बोल जा, खरं बोललं पाहिजे. त्याला कळत आपला छटाके किती खरं बोलायला, फक्त त्या सांगत नाहीत. हा भाग सोडून द्या, नाही तर कळतो बायकांना कळ. हुशार बायका आता. मी एका दिवशी सहज म्हणलो, मी आज पाटाभर पराठ्या उपटिल्या, काय नाही बोललो. बरं गंजा बेजार झाले. पण 1-1.5 तास गेल्याच्या नंतर म्हणजे हात दाखवा. हाताला कुठंच वरखंडा नव्हता ना. म्हणलं काऊन हात पाहिले? नाही काय नाही, पराठ्या उपटिल्या समजिलं. तुम्ही पराठ्या उपटिल्या, मलाही लक्षात आलं, तिच्या लक्षात आलं एकही पराठी उपटिली नाही. उपटिली असती तर कुठंतरी हाताला वरखंडा पडला असताना. असं काही झालं नाही. मी खोटं सांगणारा माणूसही नाही घरी, आणि काऊन सांगन तिला? फुकट कळण शेंडी वळवळ कशाला? पण बायकांना कळतंय. हुशार बाई द्रौपदी बैठकी अशी वळसंग्यातून ऐकत होती. काय यज्ञ चालू आहे भगवान म्हणतात. 43,832 श्लोक एका पंक्तीला. यज्ञामध्ये आहुत्या टाकण्यासाठी मंत्र म्हणण्यासाठी 1400 लोक होते. 1400. केळीच्या पानासारखी ज्यांची जीभ अशी पातळ आहे, सुईच्या टोकासारखं टोकदार जिभेचा शेंड आहे, अशी मंत्र म्हणणारी माणसं. सकाळी आता तो फार दिवसाचा यज्ञ होता, ठरलेला असायचं उद्या अमक्या अमक्या देवतेला आहुत्या सोडायच्या. सकाळी त्याच देवतेचं नाव ब्रह्माणां ब्रजिभय यदं विधातानां चतुराननं वयो वसंतीं सत्यवासानां लोकत्रयभयजन विधाता भयस्थितेनां चतुराननेषुतम् अग्रवेयन भवं निधिपदे निधिगयो निधिजनेषु आह्वानांच प्रियतान्न मम स्वाहा. इतके विद्वान 1400 लोक. प्रत्येक एका व्यक्तीला 2.5 ते 2.25 किलो सोन्याचं ताट जेवायला. माय काय बापाचं जाते कमी सांगायला? काऊन बोलायचं? शास्त्र सांगते ते आपण सांगायचं, खोटं कशाला बोलायचं? आपलं काय जाते? एखाद्या माणसाला सोयाबीन 300 क्विंटल झाली, एखाद्यानं सांगावं मंदिरात बसल्या बसल्या, हा रामभाऊला 300 क्विंटल सोयाबीन झाली, ओगा छेचके तो काऊन पोट दुखत? त्याला झाली 300, काहीला ऐका वाटत नाही. बऱ्याच लोकायला काहीच बिमारी नाही, पण दुसऱ्याचं चांगलं झाल्यावर खपत नाही. ह्या बिमाऱ्याला लोकायला येतात. त्यान मसड आणली 70,000ला, शिंगाळू आहे हो, 19 लिटर दूध देते. मोकाड्या बास, तो काऊन दुखायला? तिचं का शिंगी लागतो या पोटात? देव दिन 19 लिटर. मसड द्याली ना, ते कुठे द्याला? पण खपणारच नाही. ही माणसाची काही चारवाक नावाची जात जन्माला आली आपल्यात. आता लय असे चारवाक आपल्यात जन्माला आले, दुसऱ्याचं खपत नाही. अरे साधा माणूस, चांगली चाल म्हणली ना, मला कळाली, मला नाही म्हणता येऊ द्या. तुम्हाला म्हणता येते का? नाही. पण कानाला गोड वाटली का नाही? मग चांगलं म्हणलं आपलं काऊन दुखा? बाळू महाराजांनी त्या माणसाला लगेच कीर्तनात उचललो, आणि तो काऊन पोट दुखतो? तुला कुठं आदळलं? तुला कुठं खड्ड्यात टाकलं? हे सहन होत नाही. अशी एक हलकट जात आपल्यात जन्माला आली, असा एक वर्ग आपल्यात आहे. 1400 ब्राह्मण सोन्याच्या पात्रात जेवायला. काय यज्ञ असेल? यज्ञ 22 दिवसावर आला पैलवानजी. राम आणि कृष्ण नावातली ताकद काय? भगवंतानं सांगितलं, धर्मराज बैठकीच्या करता घेतली, आपला यज्ञ जवळीकतेवर आलाय. काल पुरोहितानं सांगितलं, कारभारीनं सांगितलं, होत्यानं सांगितलं. होत्या, पुरोहित, कारभारी हे नावं नाहीत कोणाची. यज्ञ कर्मामध्ये होता, कारभारी, पुरोहित अशी ते अशी सुंदरशी अशी नावं असतात त्याला दिलेली. हे कारभाऱ्यानं ते कलावा सोडायचं काम वगैरे वगैरे यज्ञातले असते. मग त्यांनी मीटिंग घेऊन मला सांगितलं की पूर्णाहुतीचे मंत्र म्हणण्याची आमच्याकडं काही त्रुटी आहे
आणि परिपूर्ण एक व्यक्ती अमक्या अमक्या ठिकाणी ती व्यक्ती घेऊन या. तिथं फार काही लोक होते. कौरव पांडवाचं वितुष्ट जरी असेल, वैषम्य जरी असेल, पण पारमार्थिक क्षेत्रामध्ये एकमेकाचा वाद नव्हता. हो, खर तर जुन्या काळातली भांडणं मी गावाकडे असताना माझ्या लहानपणी 4-2 म्हातारे सांगायचे, बाळू त्या चिचपटीसाठी आमचं 10 वर्ष भांडण चाललं. म्हटलं मग कसे जायचे तुम्ही कोर्टात? काय नाही म्हणे, इथून गणेशपूरला जायचो, तेव्हा 3 एसट्या चालू होत्या, त्या एकाच एसटीत आम्ही दोघं जाचो. जिंतूरला उतरलं की ते कोर्ट चालू होस तर एका जांभळी खाली आपलं भाकरी खाचो संगत दोघं. फक्त तिथं गेल्यावर कोर्ट सुरू झाल्यावर दोघांचे वकील 2, आणि येताना पुन्हा एकाच एसटीत याचो. याचं नाव भांडण. याला म्हणायचं नैतिकतेचं भांडण. असं महाभारत होतं. महाभारतामध्ये 18 लोक वितुष्टवादी होते. त्याच्यात नंबर 1चा हलकट होता शकुन्या. विठ्ठला विठ्ठला. बाकी सगळे लोक यायचे. मुद्दा सांगू का? कृष्ण कोण्या पक्षात होते? पांडवाच्या. भीष्माचार्य कोण्या पक्षात होते? कौरवाच्या. पण पांडवांना हस्तिनापूरची गादी मिळावा याच्याकरता पंढरपुरातला मालक बेजार, कृष्ण मालक बेजार. पण सकाळी पहाटे भीष्माचार्याचं दर्शन घेतल्याशिवाय अर्जुनाचे घोडे सोडित नव्हता. पहिलं भीष्माचं दर्शन आणि मग घोडे सोडून रथाला झोपायचे. हे नैतिकतेचं भांडण त्या काळातलं. म्हणून जय प्राप्त होत होता. आणि सर्वांना नमवत आहे धर्मराज. पितामह भीष्मांना माहित आहे, कृपाचार्यांना माहित आहे, द्रोणाचार्यांना माहित आहे. संग्रामातला राजा, युद्ध कौशल्यातला राजा द्रोणाचार्य. कारण भीष्माचार्यांना सुद्धा पुरावा आहे 2 श्लोकाचा महाभारतामध्ये. भीष्माचार्यांना सुद्धा युद्ध कौशल्यातले डोस शिकवणारा व्यक्ती द्रोणाचार्य होते. द्रोणाचार्यापासून विद्येचा खेळ, विद्येचं कौशल्य द्रोणाचार्याकडे ते सुद्धा होते. आचार्य आधी करून सर्व बोटी रथी महारथी लोक होते. आणि सर्वांना नमवत आहे, अमकी अमकी व्यक्ती आल्याशिवाय आपल्या यज्ञाची पूर्णाहुती होत नाही. आणायचा कोण? भगवंतानं सांगितलं, धर्मराज मी कोणालाही काम सांगितलं तर लोक घेऊन येतील, पण यज्ञ तुमचा आहे, तुम्ही ठरवा कोणाला सांगायचं. अर्जुनानं सांगितलं पितामह भीष्माला सांगावा. वडील आहेत, ज्येष्ठ आहेत, बुजुर्ग आहेत, त्यांना काम कसं सांगायचं? नाही. गुरु या नात्यानं द्रोणाचार्याला सांगावं तर शिष्यानं गुरुला काम कसं सांगायचं? आपणच जाऊ. भीम गेले आणायला. भीमाला जरा शक्तीचं बळ होतं. महाभारतातले काही खास कळगे आपले डोळे उघडायसाठी कथा ऐकायला पाहिजे. भीमाला थोडासा गर्व होता एका गोष्टीचा, बलाचा. बघा भीम गेले, स्वतःच्या बाहुबलाच्या शक्तीनं 200-400 झाडं भीमानं उपटिले. खटाखट. तुराट्याचे नाही, पळाट्याचे नाही, ऊस नाही, हरभऱ्याचे नाही, खपक्याची खपक्या झाड असे टाकले तिथं. भीमदादाला असं वाटायचं की माझी शक्ती बघितल्याच्या नंतर महाराज खुश होईल आणि महाराज म्हणून अरे बापरे शक्ती सांगतो काम काय. पण ते कशाला मोजेन? बोकड्याचे शिंग किती जरी वाढले तर शोभ येत असतो का? बसताची या डोई फुटता वर्णाची या सोयी, मग केशरी का नवाई पुच्छ हलवी. या काठीत तले जरी बोकड्याला शिंग झाले तर शिव त्याच्या पुढे शब्द ढाली तर का? शिव शिव आहे. भीमदादाला वाटलं एवढी माझ्याकडे शक्ती आहे, महाराज माझ्यावर प्रसन्न होईल. कधी कधी माणूस होतं ना अशा गोष्टी. एखाद्यानं म्हणा बाप्पा त्याच्याकडे 22 कारखाने. बर 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 काय तुला छटाक साखऱ्या देणार आहे तुझ्या पोरीस लागणार. पण वैभव पाहिलं की माणूसला आणि पदाला नमस्कार केला पाहिजे बरं का. हो, तलाठी आले आमच्या गावात. तलाठी आल्याच्या नंतर मग आम्हाला ते पेरे लिहून ते इमा भरायचा होता. मी म्हणलं तलाठी साहेब
मला काल्याचं कीर्तन आहे ते आमचं आधी लिहा बाबा. बरोबर ते खाली पावलं. तलाट्याची मायावर श्रद्धा होती, पण तुमच्या तिघायच्या 7-12 आधी होत्या ना, त्याला भेवण या तिघायतला एक जण म्हणायचं महाराजाचा आधी लिहा आला काय, त्याला 11:30 पाकिट भेटते, तरी त्याचा आधी येतोय, त्याला भीती ना. मग त्या तलाट्यानं खाली पाहत पाहत या तिघायकडे बघितले, म्हणले नाही करा महाराजाच. तलाठी साहेब तुम्ही केलं बरं का, येतो बरं. आमच्या संघच तुला नाही म्हणालो. हे म्हणलं तलाट्याला काय इतकं वाकून. तलाट्याला नाही केला, त्या माणसाला नाही नमस्कार केला, त्याच्या पदाला नमस्कार केला. त्याच्या लिहिण्यात ताकद आहे, ती गावातल्या 500 एकरवाल्यामध्ये ताकद नसती, त्याच्या पदाला किंमत आहे. आणि प्रत्येक माणसानं ज्याच्या त्याच्या पदाला नमस्कार करायचा, जीवनात अडचण येतच नाही. आपल्याला दाढी करायची, अशी काठी घेऊन जावं लागेल का नावाकडे, कर दाढी तू हाणतो या हे कसं करी, हे लग्नाला जायचं बरं का. त्याच्या कलेला नमस्कार आहे, त्याच्या कलेला नमस्कार आहे. आपल्याला नम्रतेत वागावं लागेल ना, ज्या त्या गोष्टीत ज्यानं त्यानं. असं वाटलं भीमदादाला की माझ्या शक्तीला नमस्कार करतील, पण कोण करीत असतो माहितीये का, आपल्यापेक्षा कमी. भीमानं झाडं 200-400 उपटून टाकले होते, त्या म्हाताऱ्यानं कमरा खालचा असा मांडी खालचा चिमटा काढला. कोणी काठी म्हणते, कोणी कुबडी म्हणते, कोणी फावडी म्हणते. त्या काळातल्या संन्याशाला चिमटे होते असे, त्या असा चिमटा काढा आणि असा फिरल्याबरोबर 700-800 झाडं येऊन पडले. तये हस्तीची हस्तवारे तरु उन्मळती निर्धारे. कितीतरी तरु असे मुळ्या सगळ्यात उन्मळून खाली पडले. भीम घरी लबलब करीतच गेले. धर्माने विचारलं काय झालं, जाऊ दे बाबा अशी आडमुठ महाराज मला का आणायला सांगू. अरे त्यानं ते चिमटान काठीन फावडी फिरल्याबरोबर 700-800 झाडं उपटून पडले. कुठं त्या आडमुठाच्या नादी लागू. देव म्हणलाय तुला शांत बसण्यासाठीच पाठील, तर मनातली मनात म्हणली कशाला काय करायचं. धर्माने सांगितलं मी जातो. वदंती भूमत्रयाम सत्यम वदंती उवाच. जीवनभर खरं बोलणारा धर्म महाराजाला आणायला गेला. महाराज म्हणले 60,000 यज्ञाचं पुण्य. धर्मवरी वापस. साम्यवादी होता, कुठं नादी लागल वापस. आता अर्जुन गेलेत. माणसाकडे जरसं काही असलं की माणूस गुरुगुरु करीत असतं. बैठकीत विषय झाला आपला. ज्याच्या खिशामध्ये 5-25 हजार आहे ते किराणा भरताना गुळ 5 किलो घ्यावा का 10 किलो घ्यावा याचा विचार करीत नाही. द्या 10 किलो गुळ, 15 किलोचे ढेकुळे द्या, तितकं बी आहेत ना 25,000 खिशात. पण ज्याच्या खिशातच 2-3 हजार आहे, पोळ्याच्या बाजाराला गेलं, त्यानं सांगितलं 15 किलोचे ढेकुळे, सगळे पैसे त्याच्यातच जातील, 3 किलो फोडून दे, असा नियम. तर अर्जुनाकडं जसं पैसे माणसाच्या खिशात असल्या माणूस बाजार टेकीत करते, अर्जुनाकडे शक्तीचं बळ होतं. धनुर्धारी अर्जुन युद्धातला केशरी आहे. पुन्हा नाते सांगू कशी बलशाली आहेत. विश्वाच्या मालकाचा सख्खा मेवना आहे. आत्याच्या, मामाच्या, चुलतीच्या, आजीचा, पुतणीचा, फलाना फलान, मग मी त्याचा नात जावाई, असं नातं नाही. सख्खा मेवना, सख्खा. लेटर पॅड असा इथंच खोसलेला होता, त्याच्यावर मुद्रा मारलेली कृष्ण. अर्जुन म्हणले नाही ऐकलं तर तुमचं पत्र दाखवतो. पुढाऱ्याच्या पत्रांनी काम होतीत ना, होत असते. तुमचं तरी बळावत चाललंय हे बी मलाही कळतंय ना. नाही तर लय सप्ते जशाल तसे इजले तर इतकं सोपं थोडंच नाही. तिथूनच येऊ दिलं नसतं मला तर. मंडपावल्याला तर आडील तर आहे की नाही. ते टेम्पो घेऊन येताना बळ लागत असतं. तिथे गेल्यानंतर सांगितलं मे ओम पृथकी सुदेशु. रामकृष्ण नावाची ताकद. मी पृथकीचा पुत्र आहे, माझ्यापेक्षा त्याचा आवाज मोठा आहे. विठाला विठाला पृथकी म्हणजे कुंती. मी कुंतीचा पुत्र आहे म्हणजे. वा, काय काम आहे. यज्ञ करता घेऊन जायचंय. सहस्रानाम
चष्टास्तितं पुनितभयं पूज्यास्तितो नाम सहस्राणां मखेषु यत् पुण्यां संकल्पितो ममं अर्जितायां ततं मखेषु हो. हे सगळं पुण्य मला अर्पण करा 60,000 यज्ञाचं, मग मी तुमचा यज्ञ पूर्ण करण्यासाठी येतो. अर्जुनानं सांगितलं आमचा पहिलाच आहे. मग वापस जाय, लेटर पॅड काढा, असं लिहिलेलं होतं त्याच्यावर देवाची मुद्रा. त्यावेळेला कागदाची लेटर पॅड नव्हती, राजाची मुद्रा चमड्याच्या होत्या, चमड्याच्या होत्या. आणि एकेकाळी तर पैसे सुद्धा चमड्याचे होते. ज्ञानेश्वरी वाचा, लक्षात येईल. ए राजाज्ञेची अक्षरे बऱ्याच ठिकाणी चमड्याला आकार देता येत असतो. शिक्का सुद्धा चमड्यावर कायमस्वरूपी राहतो. हो, चमड्याला किंमत होती, आजही चमड्याला किंमत आहे. आता प्लॅस्टिक युग आलं म्हणून सांगा, नाही तर सर्वसामान्य शेतकरी राजाला रात्री बेरात्री रानात फिरायचं असेल तर चमड्याच्याच बोटातून काटे मोडत नव्हते. किंमत होती चमड्याला, अति किंमत होती आधी. मग ती मुद्रा काढली. महाराज पर्णकुटीत आतमध्ये धुनी लावून बसलेले. मी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची मुद्रा आणली, म्हणजे लेटर पॅड, आपल्या भाषेमध्ये पत्र आणले. मी टाकलं खिंडीतून. त्या धुनी कुंडात ते पत्र पेटीलं, खिंडीतून बाहेर टाकलं. अर्जुन म्हणला बाप रे, ह्या पत्राला तो काहीच किंमत नाही. त्याच्या नावाला किंमत होती, त्याच्या कागदाला किंमत नाही, त्याच्या नावाला किंमत आहे. अर्जुन वापस, धर्म वापस, अर्जुन वापस, भीम वापस. सगळ्यांचे चेहरे पडल्याच्या नंतर बाईच्या अंतःकरणामध्ये थोडं शंकेचं काहूर जाग झालं. घरातल्या प्रपंचाची इगुंती वाढ्याच्या नंतर जिचं अंतःकरण बोंड्या असतंय, म्हणजे चिंता करते, तिला म्हणायचं पतिव्रता. तिला म्हणायचं पतिव्रता, पतिव्रता. तशी द्रौपदी होती. देवाला बाजूला घेतलं आणि सांगितलं प्रभू यज्ञ करायला लावणारा कोण? भगवंताने सांगितलं मी. यज्ञ कसा करायचा सांगणारा कोण? देवाने सांगितलं मी. यज्ञात माणसं किती जेवा सांगणारा कोण? मी. यज्ञाला ब्राह्मण किती आणायचे सांगणारा कोण? देवाने सांगितलं मी. स्वयंपाक काय करायचा सांगणारा कोण? मी. मग अडचणी आल्यावर सांगणारा कोण? देवाने सांगितलं मी. मग काऊन फुकी तू आम्हाला? हे निस्तार नामचं. अरे आगा तुझी वागोत्तरी, तुझ्या मुखातले शब्द कानावर पडल्याच्या नंतर माझ्या मालकानं यज्ञाचं नियोजन केलंय. हे तो सांगितलंच देवा. आता निस्तार ना तू. हे निवटायचं काम तुझं आहे. ताई याला मी काय करणार आहे? ते महाराज 60,000 यज्ञाचं पुण्य मागतंय. मग तू मला सांग ना देवा. मग ताई जर हे तुला माहिती तर मला कशी विनंती करायली? देवा बऱ्याच लोकांना दवाखाना माहित आहे रे. आमच्या दवाखान्यात गेल्यावर कोरोना राहतो, पण 2 लाख कुठून भरायची ते तू दिलं आहे का नाही? पहिलं द्रौपदीला माहित आहे महाराज येतोय, पण मला एकटीला जाता येत नाही ना. बाल्य रक्षन्ति पिता, तारुण्य रक्षन्ति भ्राता, वार्धक्ये रक्षन्ति पुत्रः, नैव नैव स्त्री स्वतंत्रता, नैवं गांजा कसम लिखितम. बंधनातलं जीवन, चारित्र्यातलं जीवन स्त्रीचं आहे. ही भारताची स्त्री त्या बंधनातली आहे. मग दादा महाराज मी आणते, पण तिथपर्यंत मला तू घेऊन चाल. काय ताई काय रस्ता आहे ते? चांदापूरला गेल्यासारखाच रस्ता आहे. तुमच्या गावाला गाड्या आहेत, तेव्हा कशाच्या गाड्या? 50 वर्षापूर्वी काय गाडी येत होती तुमच्या गावात? असंच चला लागत असं ना, एका 11 आणि एका 2 12. आता तुम्ही आम्ही नसतो ना जुन्या काळात. कसं जाता येईल त्या डोंगरावर? अशा डोंगरावर राहणार साधून. देवानं सांगितलं पायाल खडे किती टोचतील आणि त्याचे शरीर किती. राजस कुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया. काय गोड कस्तुरी मला वाट चंदनाची उटी, रुळे माळकंठी वयजंती, अगणित लावण्य तेज पुंजाळती, रत्न किळ फाकती प्रभा, चंद्रानन भय संख्य पराय, भास्कर तेजन भय व्यापी, नदी तनया नदी सुधम भयात, चांद्रायन भय जायन्ते, भया
शीतल. सूर्य त्याच्या कृपेनं तेजस्वी, सरिता ओघम भयंदितानि वरुणायनयनि मेघं वरुता प्रसन्न भयतति छन्दसुधे प्रसन्न भयतति छन्दसुधे प्रसन्न भयतति छन्दसुधे. या नद्याने उडे वाहत असतील तर त्याची कृपा. पा तुझी या कृपेस्तवे मेघ आरुषता लाघवे प्रसन्न भुवनिया वरसवे तृष्णाती हरवे जगत्रया. त्याच्या कृपेनं मेघ प्रसन्न होतो आणि प्रसन्न होऊन पाऊस पाडतो ना आपली ताण भागितो. त्याची वाणी किती गोड असेल, त्याचा चेहरा किती गोड असेल. कोटी ब्रह्मा हत्या श्रीमुख पाहता जाते. तोंड का साधे असते, आपलं देवाचं तोंड दिसायला सारखंच, पण आपलं पाहिल्यावर काही काहीच तोंड पाहिल्यावर मांजरीला महिना महिना उंदर गवसनत. इतके काहीचे तोंड खास. हो, ती महिना झाला आमच्या इथली तुटलेल्या शेपटीची मांजर रडायली. म्हणलं खाऊन रडायली. कापासून आपल्या इथला ते नाव नाही उग पुन्हा माया शेपटीली कष्टाली इस्तू लावायचं ते घेत नाही नाव. मला मांजरानं सांगितलं, त्याला पाहिल्यापासून महिना झालं म्हणे उंदीर भेटन. आपले इतके खास चेहरे आणि आपलं चेहरा पाहिल्यावर पाप संपल ही त्याच्या चेहऱ्यात टाकत. आणि कसं चलू मी पायी पायी. द्रौपदीनं सांगितलं, रहू वरेषु मादिष्टिताहा, तुम्ही रथात बसा पण मी पायी चालणार. भगवान रथात आहेत, द्रौपदी पायी पायी. एक जण म्हणले, महाभारतातला प्रश्न, द्रौपदीनं धर्माला सोबत का नेलं नाही, अर्जुनाला का सोबत नेलं नाही, भीमाला का सोबत नेलं नाही, देवालाच का नेलं. सृष्टीतली सर्व सत्ता ज्याच्या ताब्यात आहे तो सोबत असल्यावर काय कोण्या टपऱ्याची भीती आहे. वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता, झाडाचं पान ज्याच्या सत्तेशिवाय हालत नाही असा जगाचा बाप सोबत असल्यावर तिला काय भीती आहे. चला म्हणे पाय पाय गेली. तिथे गेल्याच्या नंतर आतमध्ये होतं माथारास बसलेलं, धुनी लावलेली. ते रथातच होता मालक, ते नाही उतरलं खाली. तू लय रगिलन. चांगल्या चांगल्या रगिलायनं त्याला बघितल्याच्या नंतर रगिलीचा रिवर्स गिअर टाकला पाहिजे. एक गुंडाळ म्हणला आपल्यासारखा गुंडाळच कोण नाही. मी म्हणलं रावणासारख्या गुंडाळाला ज्यानं हाणलं तो किती गुंडाळ असं नाही ध्यानात. तू गुंडाळपणा काय, तू टाटर चोरीत असशील, वायर चोरीत असशील, एखाद्याचे पाईप चोरीत असशील, काय तू हा गुंडाळपणा आहे. ह्या दिवसात कोणाचे टरबुजत चोर काय तू गुंडाळे हायच काय, तुला बायको थोतरीत आणायची तो काय गुंडाळपणा आहे. लय ताकद असली. आमच्याकडं पहिल्या शेळ्या गावाकडे असायच्या, म्हणजे माझ्याकडे नाही बरं. तर शेळीचं दूध काढताना आता मी बसलेला आहे तरी सांगतो, अशी मेचकी फिरली, मेचकीत असा पाय दाबायचा म्हणजे इथं, आणि मग शेळी पिळायची. तर तू लय गुंडाळ असशील तर मसड मेचकीत घेत असशील, याच्या पलीकडे काय. पण ते देवासारखा गुंड जगात कोण नाही. त्याच्या नाही नादी लागायचं. त्यानं चांगल्या चांगल्याचा राहू दे रिकामी जागा आता. तर तुमच्या माझ्यासारख्यानं कशाला त्याच्या नादी लागाव. आणि तो सोबत म्हणल्या द्रौपदीला काय भीती. एका बुक्कीत कंश आणला. चोपदार भाऊ तो ते किती वर्षाचं होतं, 11 वर्ष 54 दिवसाचं नाही. राम राम चांगला मिळ मग आता. 11 वर्ष 53 दिवस गोकुळात राहिला. 11 वर्ष 53 दिवसाचं होय आणि 54व्या दिवशी गोकुळात पोहोचला. 11 वर्ष 54 दिवसाचं होईन पैलवानजी. आणि त्या टायमाला कंश मारला. कंश सामान्य माणसाचा जावाई नव्हता, जरासंधाचा जावाई. 22,000 राजे त्यानं म्हणलं, हे तुला आज भाकर नाही खायची जी. इतकी ज्याची सत्ता होती असा जरासंध. त्याच्या आस्ती आणि प्राप्ती 2 मुली कंसाच्या बायका. एवढा मोठा सासरा एका बुक्कीतच आणला. काय गुंड असेल पंढरपुरातला मालक ओमकार, त्याच्या कशाला नादी लागायचं. आणतान पकवात करीन ना बाळू महाराज कीर्तन, पण त्या नुसतं इथं दाबलं की उद्या लगेच फोनवर माणिक भाऊला आसारामने व्हॉट्सअप, बाळू महाराज असा आजच गेला नाही. असं दाबलं काय नाही, मरू देत नाही ते. नुसतं असं केलं की झालं बंद सगळं. त्याच्या हातातच येईल सगळं. तो सोबत म्हणल्यावर काय द्रौपदीला भीती. पोचले तिथं.
पाया पडली द्रौपदी. हो, आपली संस्कृती किती गोड आहे बघा. अशा खेड्यात गेल्यावर बघायला भेटते हो आपली संस्कृती. बघा ना जुन्या म्हाताऱ्याचे हात पायला इथं बांगड्या. हो, काय काय घालितच नाहीत. हो, काय त्याला पॅरेलिस होतो काय माहित. हो, घालितच नाही अशा बांगड्या. पाया पडल्याबरोबर म्हाताऱ्यानं आशीर्वाद दिला. हेण सौभाग्यस्थित कंचनस्त्रयों ललाटं प्रपटल चिरं भास्करो तेजो भयानाम. भीष्माने एकदा द्रौपदीला आशीर्वाद. द्रौपदीला आशीर्वाद 9 लोकांचे. भीष्माचा निष्पांडवी पृथ्वी करील त्यावेळेला पाया पडायला गेलती. तो एक आशीर्वाद. आणि आज या साधूचा आशीर्वाद. या साधूचं नाव जरा राहू द्या पानाच्या खालीच, पुन्हा पाहू कधीतरी. कोण आपण? द्रौपदी मनातली मनात विचार केला, याला कसं कळालं बाई पाया पडली. काकणं वाजले ना, हात खालीवरी करताना बळ असे काकणं वाजत असतात. हुशार मात्र ते काय गोट्या खेळणार महाराज थोडीच होते. पंक्तीला जेवत नाही धाब्यावर कोचून हंतू असं थोडाच कारभार होता. ते महात्मा होते. कोण आपण? माय कोण? ए पांचाळ नरेशाचिया. पांचाळ नरेशाची कन्या. येन द्रुपदं भय व्याप्तिनां सुतं कन्या के भय स्थितेनो पांडवानां स्थितो व्रतारेवम. पांडव माझे पती आहेत. द्रुपद राजाची कन्या आहे. येन दृष्टदुम्नां सहोदरेषु. भाऊ आहेत ते. पांडवां भगिनी स्थितेषु. भाऊ आहे माझा, मी बहीण आहे. जगदानंद कंद पतये स्नेहानां वात्सल्य भयस्थितानां स्नेहेषु 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 भगिनीं भवाहा. महाराज त्या पंढरपुरातल्या मालकाचं म्हणजे द्वारकेतल्या मालकाचं माझा आणि त्याचं बहीण भावाचं नाते. अर्जुनासारखं सांगितलं नाही, जगाचा बाप मोमेव नाही. बाया हुशार असतात. आणि माझ्या फिरण्याच्या अभ्यासावरून सांगतो, तुमच्या गावात पहिल्यांदा आलोय. पहिल्यांदा आलोय. आकडाही माहिती आहे मला गावाचा. माझ्या याच्यात ह्या 10-12 दिवसात विसरून गेला आकडा. आता जरा असे खंड झाले ना. हो, तर माझ्या फिरण्याच्या अभ्यासानुसार सांगतो, या महाराष्ट्राच्या मातीतले 10% पागल माणसाचं हुशार बायकाच्या जीवात चालले. 10% हलकटायचं जीवन चतुर मावल्यांच्या जीवावर चालले. सावरून नेत्यात मायबापाचं नाव करण्यासाठी. हे वाहत जरी गेला तरी त्याला वरी काढून आणतात. वाहन म्हणजे पाण्यात नाही, कोण्याही प्रकारचं वाहन. इतक्या चतुर मावल्या आहेत आपल्या. मग द्रौपदी किती चतुर असेल कल्पना करा. देव जर तिला बहीण नसताना बहीण म्हणत होता, त्यात तिच्याकडे काहीतरी असेल ना. मी आमक्याची बहीण आहे. दारच उघड मात्र्याने साष्टांग प्रणिपात केला त्या महात्म्याच्या समोर. कोण आहे सोबत? कृष्ण. पण म्हातारं म्हणलंच नाही देवाला जवळ. महिमेतले लोक नव्हे, महिमेतले ना. तुमच्या मायासारख्या 2-4 अभंग पाठ करणार देव भेटले. अरे बापू देव आला, देवा देवा देवा. तू याकडे कसा येईन छटाके? कसा देव भेटणच आणि दिसणच कसा आपल्याला. त्याच्यात मी बी आलो बरं का. मी फार ब्रह्मवेत्ता असं नाही म्हणायचं, मी सुद्धा आलो माणिक भाऊ त्याच्यामध्ये. पण देव भा काही चौंग्याच्या अंतरावर बदलत नाही आतमध्ये. महिमेत जीवन जगणारी लोक काय करायचे यांना? परमार्थाची मस्ती होती या लोकांकडे, निष्ठा होती. त्याच्याकडे तुझं भजन करतो, तुला याच होतही नाही तर नको येऊ. तो रथाच्या खाली उतरलं तिथून नाक घासून पाय पडत होतो. देव संतांना नमस्कार करणार आहे. एक जण म्हणले, काय हो संत देवाचं भजन करते तर मग देव कशाला संतांच्या पाया पडत? अगस्ती भजन कोणाचं करायचे महाराज? रामाचं. आणि राम कोणाच्या पाया पडायचा? अगस्तीच्या. अगस्तीच्या पत्नीच्या पण पाया पडे का नाही? सीता पडायला लाजू लागली तर देव म्हणला पड पाया, हिच्यामुळे तू कुंकुशाबीत राहील. नाही तर वनात तुला हळदी कुंकू लावणार कोण आहे? तिथं तर राक्षसनीच आता कुशवानी दाताच्या. त्या तुला का हळदी कुंकू लावतील? इतकी ताकद. दागिने 3च दिले म्हणजे देव संतांच्या पाया पडत होता. भीष्मांचं दर्शन घेतलं, न्यायी व्यक्तीचं दर्शन. बाई तुझ्या मालकाने सांगितलं नाही मला 60,000 यज्ञाचं पुण्य लागतंय? होय बाबा. षष्टातरी भये गुरुमात्रेची लाघवे. चतुर्थ अष्टम द्वादश स्थानवत गुरुभयम. पंचांग सांगतंय 4था गुरु, 8वा गुरु
आणि 12वा गुरु निषेध असतो. तुम्ही जर लग्नाच्या आधी एखाद्या पोरास लग्न दाखिलं एखाद्या विद्वान व्यक्तीला, तुमच्या चतुर्थ स्थानी गुरुचा कोप आहे म्हणून तुम्हाला सोयरीकी यायल्यात पण जमन. चतुर्थ अष्टम द्वादश इति खंडानम षष्टतो भयो अनिष्टतः. आकडा चांगला नाही महाराज 60चा. तुम्ही 60,000 यज्ञाचं पुण्य काय मागता? कोटी तरीवरी आरबुजा खर्वनी खर्वाची निपाय आरबुजा दे तसे सोय ते मख शुद्धी लाघवे संकल्पिता. मी संकल्प सोडते आरबुज यज्ञाचा. किती लाखाचा एक आरबुज सांगता येईल का? एम ए झालेले कोणाचं डबल एम ए अकाउंट? मी 7वी शिकेले फक्त. दुसऱ्या कीर्तनात सांगा पुन्हा आल्यावर किती लाखाचा एक कारबूज. पुढच्या कीर्तनात बघू. हा नाही हा पायतेलाच बसला माणूस घागर रिकामी घेऊन. माळावरची जेवारी खाणार आहे मास सोबती. मग असं पिकल बळडी तर कळडी घोडी नाही तर उदो अंबाबाईची पळडी. मधला टप्पा तुम्ही जरा चांगले भोईवरले आहेत ना मधल्या याच्यात. इकडे आम्ही डोंगरात आणि आम्ही तिकडे डोंगरात. असे हुशार माणूस सांगतो तुम्हाला एकट्याला बैठकीत गेल्या. एवढं पुण्य देते. तै ललाटीचा स्वेद पुशिला. घामाला महाराज आकडा ऐकल्या महात्म्याला घामाला घाम. देव ज्याला एका फरलांगून नाक घासीत होता देव ज्याच्याकडे बघितलं आणि त्या महाराजाला द्रौपदीचं वाक्य ऐकल्यावर घाम आलाय. एवढं हे मखे शुद्ध भवेन तत पुण्यायाम संकल्पिता तथो जाय. म्हातारा म्हणलं ओंकार महाराज एवढ्या यज्ञाचं पुण्य? ती म्हणली 1.5 लाख पाहिजे का अजून काही आरबूज पाहिजे का? याकडे खरवणी खरव कळत नाही ना. लाखातच बोलू आपल्याला. त्याच पिठलं मिळलं ना आपल्याला तर आरबुजाचं कवा घेऊन असायचा. खरं लाखाचं पिठलं कुठे सध्या आता खाल्लं जुने आहे म्हणे माझ्याकडं. मातुला कुळी जरी पाहता प्राकृत मध्ये सांगतो म्हणजे तुझ्या माहेराकडे जर बघितलं तर द्वियज्ञाची पूर्णता. 2 यज्ञ केले पांचाळ नरेशानं. द्रुपद आणि पांचाळ एकच. जे ग्रहाची तू रमा ज्या घरी दिली त्या घरची लक्ष्मी पांडवाच्या. तै आवर्त एकची भला. एकच यज्ञ चालू आहे ती महेश होत नाही. मग 2.5 यज्ञाचं पुण्य आहे तुझ्याकडं. तू तर लाखो यज्ञाचं पुण्य द्यायली कुठून आणती? तिने सांगितलं बाबा हस्तनापुरापासून तुमच्या पस्तूर पायी पायी आली. एवढा पुरावा 7-8 मिनिटात पूर्ण करू. ओमकारला 114-15 किलोमीटर जायचं मोटरसायकलवर आहे आणि पुन्हा गाव जेवण आहे नगर भोजन आहे. एवढा पुरावा पूर्ण करतो. इकडं कुठं कीर्तन असल्यावर तुम्हाला गाडीत घेऊन जातो. माणिक भाऊ यायचा नंबर घ्या. ऐकू येतो यायला ना तुम्ही म्हणले येत नाही ऐकू बा नंबर कळाला ना. हा ना सारखेच दोघायला येते मग. कोटी कोटी यज्ञ महाराजांनी पुरावा दिला. नित्यजाचा नेम काय केल्यानं एक हरिनाम जपता घडे. याच्या पलीकडचं सांगतो. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांकडं नाम सुद्धा घेण्यातली ताकद बघा. एक जण म्हणला मी नाही जात मंदिराकडं. जरा येडपटायनं सप्ताह उभा केला. आम्ही शहाणे तिकडे जातच नाहीत. जे सप्त्यात येत नाहीत ते शहाणे असतात का? मी आपलं घरी बसूनच रामकृष्णारी म्हणतो. घरी बसल्यावर रामकृष्णारी म्हणल्यावर पुण्य लागत नाही असं मी म्हणत नाही. त्याचा पुढचा पुरावा बघा. ना दे उकरायचा. लोकांनी कशाला उकरायचे कोणाचे? शांती ब्रह्म एकनाथ महाराजांकडे कोटी कोटी यज्ञ नित्यजाचा नेम. याचा पुरावा सांगतो पुढं. भजन म्हणले एवढ्या यज्ञाचं पुण्य का त्याचं कारण सांगतोय. महाराजांकडे आल्याच्या नंतर त्या व्यक्तीने सांगितलं महाराज मला संध्या करायची. संध्या 24 नावाची असते बता. केशवाय नमः, माधवाय नमः, अच्युताय नमः, संघर्षणाय नमः, मित विक्रमाय नमः वगैरे वगैरे अशी 24 नाव असतील. मागं पुढे म्हणत असेल मी तुम्हाला तरी काय घेणे त्याच्याहून. पण 24 नावाची संध्या. मग मला संध्या करायची. महाराजानं तशी 2-4 ठिकाण सांगितली पण 1-2 सांगतो त्याच्यातली.
पहिलं ठिकाण सांगितलं आमचं देवघर त्याचं, दुसरं ठिकाण सांगितलं तुळशी वृंदावन, तिसरं ठिकाण सांगितलं गाईचा गोठा आणि चौथं ठिकाण सांगितलं गोदावरीचं पात्र. तुम्हाला नेमकी कुठं संध्या करायची? एक तर आमच्या देवघरात करा, एक तर तुळशी वृंदावनापाशी करा, तिसरी संध्या गाईच्या गोठ्यात करा, अन्यथा गोदावरीच्या पात्रात करा. ते विश्लेषण असं झालं. तिथं देवघरात केल्यावर 1 रुपयाचं पुण्य, तुळशीपाशी केल्यावर 2 रुपयाचं पुण्य, गाईच्या गोठ्यात केल्यावर 3 रुपयाचं पुण्य आणि गोदावरीच्या पात्रात केल्यावर 4 रुपयाचं पुण्य. पात्राम पवित्रयो अनंत पापनाशिनी पापक्षालन वितारथायाम पवित्रम तीर्थोदकानां तज्जायते संध्यावदनम नामचिंतन भयव्याप्तीनां पापम निरसन हितार्थायम. सकल तीर्थे घडती एक वेळा. ते चंद्रभागा डोळा देखले. बाकीच्या नद्या नाहीत का? चंद्रभागेत पाणी आणि बाकीच्या नद्यात राखेले का? नाही. पण त्या पाण्यात ताकद आहे. तिथं एक स्नान केलं तर इकडे हजारो स्नान केल्याचं पुण्य एका स्नानात. ताकद आहे, ताकद आहे. गोदावरीच्या पात्रात संध्या केली की हजारो दिवस संध्या केल्याचं पुण्य मिळते. गाईच्या गोठ्यात संध्या ती पवित्र आहे. गाईच्या पदस्पर्शानं भूमी पवित्र होत असते. म्हणून तर गोकुळ पवित्र होतं. म्हणून तर वास्तुशांतीला गाय बांधतेत रात्रभर. घोडण गाय लागती वास्तुशांतीला. याला माहित नाही त्याचा भाग. जाऊ दे. बऱ्याच लोकांकडे बुटाडू ठेवायला जागा आहे पण तुळस लावायला जागा नसती आणि घर 1.5 कोटीचं. नाही वास्तुशांत्या केलं. आपण कशाला फुकट कळून शेणू? त्याला विचारावं ते म्हणे निक बिना नारळाचं घरी. आगाव कशाला आहे का नाही? सौदा पदार्थ केल्या. एक जण मला कोशिंबीर काऊन नाही केली? त्यांनी चिचाच घातल्या तोंडात. आंबटच खायचं ना, खा 7-8 बोट. कुठं नादी लागायचं आहे का नाही? आलमाऱ्यात सागाच्या बुटाडू ठेवाला पण तुळशी वृंदावन नाही. त्याचा भाग असतो तो. तसं पवित्र गंगेच्या पात्रात जर भजन केलं तर त्याचं पुण्य अधिक असतं. गाईच्या गोठ्यात भजन केलं तर त्याचं पुण्य अधिक असतं. तुळशीच्या वृंदावनापाशी पुण्य केलं भजन केलं त्याचं पुण्य अधिक. देवघर घरात त्याचं पुण्य काही अधिक. त्याचा प्रत्येकाचा टप्पा आहे. कोटी कोटी यज्ञ दिच्चे जाता नेम एक हरिनाम जपता गडे. एका हरिनामानं कोट्यावधी यज्ञाचं पुण्य मिळतंय. पण रस्त्यानं भजन म्हणीत चालत असताना पावलं टाकतो का? नाम घेता वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली. संख्या सांगितली नाही. महाराजाला कळलं नाही तिथं संख्या सांगायची. पण त्याला माहिती आहे ना, दिंडीत चालत असताना, एखाद्या देवाकडे जात असताना, एखाद्या तीर्थावर जात असताना, पायात बुट चपला नसताना भजन करीत जात असेल तर त्याच्या पावला पावलाला यज्ञ किती? संख्याच नाही. इथं तर कोटी संख्या दिली पण तिथं संख्याच नाही. आणि द्रौपदीनं सांगितलं तिथून मी आले इथपर्यंत पावलं किती झाले असतील. मथारा म्हणलं बाई चला चला तुम्ही. तर द्रौपदी म्हणली चला ना तुम्ही सोबतच. नाही चला म्हणजे मी सोबतच आलो ना. मथाऱ्यानं असे 4-2 झाडं घेतली बारकाले बारकाले. उन्हाळीचे घेतले असतील, तुराटे काय घेतले असतील. त्याचा झाडू तयार केला. झाडणी रस्ता झाडीत होतं मथारं आणि त्या रस्त्याने द्रौपदी चलत होती. अर्ध्या वाटात गेल्यावर द्रौपदीला देवान खुनिलं. त्यासाठी श्लोक आहेत 2. देवाने विचारलं झाडायला काऊन? द्रौपदीने सांगितलं तुम्ही विचारा. नाही म्हणजे तूच विचार, मी तर लांबूनच चलतो. द्रौपदीने विचारलं महाराज मी या रस्त्यानं आले, आता मी याच रस्त्याने चालले पण तुम्ही रस्ता झाडायला पुढे मी मागं चालले कशा करता? माय खरवणी खरवाची आपरी आरबुजाची कोण सांगे थोरी आईशा मखाची निर्धारी तय गाठी पुण्य. अब्जावधी अर्बुजाचं पुण्य तुझ्या गाठीत बांधलेलं आहे आणि तू या रस्त्यानं चलत आली. या रस्त्याचे खडे किती तुला टोचले असतील. आता टोचू नये याच्याकरता मी झाडायलो. 60,000 यज्ञाचं पुण्य घेतल्याशिवाय म्हातारं येणार नव्हतं. आणि ते म्हातारं द्रौपदीच्या पुढे रस्ता झाडायले. ताकद कशाची? फक्त रामकृष्ण नामाची. पांडवाचा यज्ञ पूर्ण झाला म्हणून रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी. त्या मालकाच्या नावात ताकद आहे. तो मालक आजच्या 9वी तिथीला जन्माला. वेळ संपला. 2 मिनिटं घेतो. तिथल्यासारखे नाही घेणार भाऊ. बस 2च मिनिटं आता जायचंय पुन्हा. माझ्याकडे आज पारायणाची सांगत आहे महाराज. पारायणाची घरी बसल्या बसल्या आपलं पावसाळ्यात करीत असतो. कीर्तन कमी असते. आता लॉकडाऊनमध्ये येरीच कमी येतं आपलं करून घ्यायचं. मग आजच्या 9मीला जन्माला. 9मीच्या दिवशी का जन्माला? तर 9मी ही खंडस्थितीतली तिथी होती. ही भगवंताला विनंती करण्यासाठी केली. देवा माझा स्वीकार कर. भगवंतानं सांगितलं तुझ्याच दिवशी त्याच तिथीला मी जन्म. याच्यानंतर पंचांग स्थितीमध्ये ज्योतिष्यशास्त्रामध्ये 9 आकडा हा शुभ तत्वात आला.
फार नवाची फार 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 शिस्तता सांगितली पुढे. मग आजच्या नवमीला जगाचा मालक जन्माला. तो दुपारी जन्माला. सुंदर गाथ्याला अभंग आहेत, पण एक सुंदरचं एक पद होतं. अशी दोन काढायचा माणिक बोलले नादे जास्त. काय होते हा शिवाजी नाराज असले की यायला बी मला वाटते बरं का मामा. तुमच्या बी जिबीला आज गुदगुल्या चाले का नाही? चांगले वाजिनार असले. गोड गोड गोड. दोन प्रहरी काग सखे सूर्य थांबला. दोन प्रहरी काग सखे सूर्य थांबला. राम जन्मला ग सखे राम जन्मला. राम जन्मला ग सखे राम जन्मला. मग दुपारच्या वेळेला सूर्य थांबलाय. पुष्य नक्षत्र गोड. नवमी तिथी. आज दुपारी जगाचा मालक जन्मला. दोन अवतार पूर्ण आहेत. राम आणि कृष्ण नाव का साजरे? पूर्ण अवतार रामकृष्ण. वेळ संपला आपला. म्हणून राम आणि कृष्ण हे दोन नाव साजरे आहेत. दोन्ही अवतारात दोन प्रकाश देवता थांबल्या. राम जन्मला त्यावेळेला दादा सूर्य थांबला. आणि कृष्ण जन्मला मध्यरात्री काग सखे चंद्र थांबला. मध्यरात्री काग सखे चंद्र थांबला. कृष्ण जन्मला ग सखे कान जन्मला. कृष्ण जन्मला ग सखे कान जन्मला. द्वापार युगामध्ये रात्रीच्या वेळेला चंद्र थांबला. त्यावेळेला कृष्ण जन्मला आला. निशियां प्राप्य रस्तु भयेनां दिनत्रयं भास्कर तेजोनां. येन भास्करं वंशस्ततानां अजपुत्रेषि भयं दशरथो. दशरथानुज भयस्थितेनां सुतेषु रामचन्द्राणां. येन जन्मयं प्रसंगस्थितेषु प्राकट्य भय सर्वानां. पापक्षालन हितार्थायां प्रपंचान भयं निगटितम अवतार कार्यम सघनयो. आपल्या संसाराला पोषक जर कोणतं चरित्र असेल ते राम अवतारातलं. असा गोड प्रभू आजच्या दिवशी जगाचा बाप जन्मला. आणि अशा पवित्र दिवशी